मतदान करायला ओबीसी पाहिजे, गर्दी करायला ओबीसी पाहिजे, पक्ष वाढवायला ओबीसी पाहिजे, विरोधकांच्या विरोधात लढायला ओबीसी पाहिजे. पण ओबीसी साठी काय करायचं म्हणलं तर सरकारचे हात थरथर करतात. मागील विधानसभेच्या वेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी ओबीसी मधल्या एक 10-15 जातीसाठी महामंडळाची घोषणा केली. प्रत्येक महामंडळाला 50 कोटी रुपये देऊ असं जाहीर केलं. काय झालं त्या मंडळाचं? 19 महामंडळ असे आहेत की जे कागदावर आहेत. उपमुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला, निवडणुका झाल्या, मुख्यमंत्री झाले. जे त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आता ते मुख्यमंत्री झाले, पण महामंडळाचा नेत्यांना दिलेला शब्द देवेंद्र फडणवीसांनी पाळला नाही. या सगळ्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी नाभिक असेल, रामोशी असेल, लोहार असेल, शिंपी असेल किंवा लेवा पाटीदार, गुजर किंवा लिंगायत समाज असेल, या सगळ्या समाजाला कसं फसवलं, कसं त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. समाजाच्या हितासाठी सरकारनं जो निर्णय घ्यायला पाहिजे तो कसा घेतला नाही. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या ज्या समाजाची महामंडळ त्या ठिकाणी स्थापन झाली त्या त्या समाजाच्या नेत्यांना सुद्धा तुम्हाला अध्यक्ष करू म्हणून शब्द दिला, चर्चा केली. काय झालं? 2-3 वर्ष झालं देवेंद्र फडणवीस साहेबांना, जे आज राज्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या सत्तेच्या स्वार्थासाठी ओबीसींना दिलेला शब्द पाळला नाही. हे सरकार ओबीसी विरोधात आहे का? आणि ओबीसी महामंडळ हे अजूनही अद्यांतरित आहेत का? या सगळ्या मुद्द्यांवर स्पष्ट चर्चा करायची आहे. संतोष शिंदे ऑफिसवर आपल्या सर्वांचं मी संतोष शिंदे हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि जमलंच तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन बटन क्लिक करा आणि संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलला सपोर्ट करा. मित्रांनो, मी चर्चा करतो ओबीसी समाजाच्या एकंदरीत 19 महामंडळाबद्दल. 19 महामंडळाची चर्चा झाली. प्रत्येकाला 50 कोटी रुपये देतो म्हणून सुद्धा सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात मागचं काय झालं हे सोडून द्या, परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यात काहीतरी तरतूद होईल. 50-50 कोटी महामंडळाला मिळतील. एक छदाम सुद्धा दिला नाही. महामंडळ फक्त कागदावर आहेत. काय चाटायचंय का? ओबीसी नेते नुसते सत्ताधारी पक्षांची हुजरीगिरी, चमचेगिरी पुढं पुढं करतात. काहीही म्हणा, मला राग आला. त्याचं कारण आहे, आमचा लेवा पाटीदार समाज असेल, शिंपी समाज असेल, लोहार समाज असेल, नाभिक समाज असेल, लिंगायत समाज असेल, शब्द दिला होता ना यांना. सुतार समाज असेल, गुरव समाज असेल, शब्द दिला होता ना महामंडळ करतो म्हणून. समाजाचीच उन्नती झाली असते. बरं, हे काय उपकार करतात का? यांचं मतदान घेतात ना. 19 महामंडळाचा निर्णय काय घेऊ शकले नाहीत? अध्यक्ष पदाचे आश्वासन दिले होते. काय झालं? सगळे कागदावर आहे. 12 जातींसाठी आणि 12 उपमहामंडळ ज्यावेळेस स्थापन करण्यात आली, काही महिने अगोदरच संत काशिबा गुरव युवा आर्थिक महामंडळ स्थापन त्या ठिकाणी केलं, किंवा जगज्योती महात्मा बत्वेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं, अर्थात करण्यात आलं. वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचं विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं. आणि 2023 मध्ये स्थापन झालेल्या 2-3 महामंडळाचा जर आर्थिक लेखाजोखा पाहिला तर एक छदाम सुद्धा दिला नाही. आणि 19 महामंडळ स्थापन करणार होते, त्यांचं सुद्धा काही झालं नाही. देवाभाऊ
ओबीसी साठी तुम्ही एवढ्या उड्या मारताय किंवा काहीतरी करण्याचं सतत आश्वासन देता, आता का दिलं गेलं नाही हा आमचा प्रश्न आहे. आणि हेच देवेंद्र फडणवीस तत्कालीन उपमुख्यमंत्री होते आणि ओबीसीचे विद्यमान मंत्री महोदय अतुल सावे साहेब यांना सोबत घेऊन 19 जातीचं जे समाजाच्या नेत्यांची चर्चा करून सगळ्यांशी भेटीगाठी घेतल्या आणि त्यानुसार संबंधित जातीसाठी महामंडळ सुद्धा स्थापन करून सक्षम करण्यात येईल असं आश्वासन दिलं. काहीच झालं नाही. 50 कोटी तर सोडा, 50 लाख सुद्धा दिले नाहीत. काय चूक केली गुरव समाजाने, सुतार समाजाने, नाभिक समाजाने, रामेश्वरी समाजाने, लेवा पाटीदार समाजाने, लिंगायत समाजाने? का महामंडळ झाली नाहीत? याच्यावर कोण चर्चा करणार? आणि आजपर्यंत ओबीसीच्या तोंडाला पानच पुसलं. धनगरांचं काय झालं? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते, बाकीचं तर त्यांनी नुसते शब्द दिलेत. प्रत्यक्षात काय इम्प्लिमेंटेशन चर्चा करा, चला. नाही करू शकत, कारण शुद्ध फसवणूक जाहीररित्या केली जाते, याचं फक्त वाईट वाटतं. आणि जे नेते भारतीय जनता पार्टीचं पाणी भरतात, हे ओबीसी नेते, त्याच्यातून या 19 महामंडळासाठी ज्यांच्यासोबत चर्चा झाली असेल, माझा सवाल आहे, गुरव समाज असेल, सुतार समाज असेल, रामोशी असेल, नाभिक असेल, लेवा पाटीदार असेल किंवा लिंगायत समाज असेल, लोहार शिंपी समाज असेल, नेते जर भारतीय जनता पार्टीचे किंवा देवेंद्र फडणवीसांचं काम करत असतील, त्यांना तोंड आहे का या विषयावर बोलायला? आणि ज्यांना अध्यक्षपदाचे आश्वासन दिले ते फक्त मला मिळणार आहे हे आशेपोटी सरकारला प्रश्न विचारायला तयार नाहीत. आणि आज ज्यावेळेस बातम्या प्रसिद्ध होतात त्यावेळेस कळतंय नुसत्या चर्चा झाल्या, चर्चेच्या गप्पा मारल्या, प्रत्यक्षात काहीच केलं नाही. 19 महामंडळ फक्त आणि फक्त कागदावर आहे. ही ओबीसीची सरकारनं ठरवलेली पात्रता आहे. आणि हे जर अशा पद्धतीने असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट ती काय, मी ज्यावेळेस ओबीसी नेते आणि त्यांची भूमिका आणि त्यांच्या एकंदरीत सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, मला असं वाटतं, बघा बारकाईनं, ते ओबीसी नेते जे स्वयंघोषित आहेत, सरकारकडे आमदारकी मागतायत, मंत्रीपद मागतायत आणि ओबीसीसाठी लढतोय म्हणून दाखवतायत आणि विरोधकांवर टीका करतायत, ते सगळे स्वार्थी ओबीसी नेते या ओबीसी बांधवांच्या महामंडळासाठी, हक्क अधिकारासाठी चकार शब्द काढतात का? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि मग हे जर वास्तव असेल तर याची चर्चा झाली पाहिजे. म्हणून आपण आपल्या सामाजिक विचारपीठावर चर्चा केली. ओबीसींचं हित हेच महाराष्ट्राचं हित आहे, हे लक्षात ठेवा. संख्येनं आणि एकंदरीत मताने सुद्धा प्रामाणिक असणारा ओबीसी हा फक्त निवडणुकीसाठी वापरला जात असेल, आता यांना यांची जागा दाखवण्याची एकंदरीत सरकारला योग्य वेळ आलेली आहे. एकतर काय ते जाहीर करा, अन्यथा खुर्च्या सोडा, असंच म्हणावं लागेल. माझं स्पष्ट मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ओबीसी एकजुटीचा विजय असो असं म्हणत असताना ओबीसींना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे, हा आपला या चर्चेचा अंतिम मुद्दा आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.